यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विविध खेळ आणि कलेची आवड निर्माण होते व बुद्धीला चालना मिळत असते। तसेच विद्यार्थ्यांनी सर्वांगीण विकासासाठी स्वतःला सतत गुंतवून ठेवणे आवश्यक असते। त्यामुळे विविध कलांचा विकास होऊन पुढे विद्यार्थी कलासुत जीवन जगू शकतात। तसेच मातृभाषा बरोबरच इतर भाषा अवगत करावे, विकासाची कास अविरत चालू ठेवावी। त्याकरिता विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाने सदैव कार्यमग्न राहावे, असे प्रतिपादन तुमसर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी IPS रश्मिता राव यांनी केले। त्या ग्रामीण विकास संघटना बेटाडाच्या वतीने जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या प्रांगणात आयोजित बालसंस्कार ग्रीष्मकालीन निशुल्क संस्कार शिबिर, शैक्षणिक व क्रीडा मार्गदर्शन शिबिराच्या समारोपी कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोलत होत्या। संस्कार शिबिर समारोपी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुमसर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी रश्मिता राव होत्या। प्रमुख पाहुणे म्हणून बेटाडा येथील सरपंच रेश्मा ईश्वरकर, माजी मुख्याध्यापक विनायक मोथारकर, प्रमुख मार्गदर्शन सावली नर्सिंग होमचे डॉक्टर रत्नाकर बांडेपूजे, आंतरराष्ट्रीय खेळाडू सुशीलका दुर्गाप्रसाद आगाशे, सत्कार मूर्ती अनिल भालेराव, पतंजली योग समितीचे अध्यक्ष यशवंत बिरे, शिक्षक रत्न पुरस्कार प्राप्त राहुल मेश्राम, रामप्रसाद मस्के, केंद्र प्रमुख बंडूभाऊ खोब्रागडे, ग्रामीण संस्कार शिबिर जिल्हा प्रमुख तथा पत्रकार विलास केजरकर, सहाय्यक शिक्षक लीलाधर वैद्य, मुख्याध्यापक JS आंबिलढुके, माजी मुख्याध्यापक BR रहाटे, उपसरपंच प्रशांत राऊत, MM कानेकर, योग शिक्षक निकेश सार्वे व इत्यादी मान्यवर उपस्थित होते।